नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमेध. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी आणि कदाचित तुमच्याहीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण आज कपाशी पिकामध्ये आलेलो आहोत. ह्या माझा 5 एकराचा छावा कपाशीचा प्लॉट आहे. पण विशेष एक गोष्ट आहे की पेरणीपासून आजपर्यंत मी या कपाशीला कोणतेही रासायनिक खत दिले नाही. विद्रव्य खताची फवारणी नाही. फक्त गरजेनुसार कीटकनाशक आणि तणनाशकाची फवारणी केलेली आहे. आणि आज कपाशीची अवस्था पाहिली तर झाडाची वाढ साधारण 3 ते 3.5 फूट झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दिसतच आहे. कपाशीला पाती आहेत, फुले आहेत आणि काही ठिकाणी लहान बोंडेही लागलेले आहेत. म्हणून आजचा प्रश्न असा आहे, खत न देता ही कपाशी एवढी चांगली कशी वाढली? ही खरंच आत्मनिर्भर कपाशी आहे का? आज आपण शेतात फिरून संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, कपाशीची सध्याची अवस्था. चला सर्वात आधी आपण कपाशीची वाढ पाहूया शेतकरी मित्रांनो. बघा कपाशी, बघा तुम्हाला वाढीव अवस्थेत दिसत आहे. कपाशी 3 फुटापर्यंत हाईट गेलेली आहे. बघा झाडाची हाईट बघा, चांगली वाढ झालेली आहे. बघा आज कपाशीला 63 दिवस, शेतकरी मित्रांनो, आज कपाशीला आपल्या 63 दिवस पूर्ण झालेले आहेत. 63 दिवसाचं वय आपल्या कपाशीचं झालेलं आहे. ही झाडाची उंची तुम्ही पाहू शकता, साधारण 3 ते 3.5 फुटापर्यंत उंची झालेली आहे शेतकरी मित्रांनो. कुठे 2.5 फुटे आहे, कुठे 2 फुटे आहे, कमी जास्त हाईट आहे. कारण की आपण या कपाशी पिकामध्ये चूकफुली डबलेली आहे. आता इथे झाडावर पाती दिसत आहे बघा, इथे झाडावर पाती दिसत आहे आपल्याला. आणि फुले पण आहेत शेतकरी मित्रांनो. फुले आहे आपल्या कपाशीला बघा. हे बघा, काही झाडाला फुले पण लागलेली आहेत. हे बघा, फुले पण आहेत. आणि काही झाडावर लहान बोंडे सुद्धा आहेत. कुठे कुठे काही झाडावर लहान बोंडे पण आहेत शेतकरी मित्रांनो. आपल्या झाडाला लहान बोंडे पण आहेत, लागलेली आहेत. क्वचितच आहे शेतकरी मित्रांनो लहान बोंडी, बारीक बोंडी आपल्या पकडलेली आहे. हे बघा इथे आहे बघा, बारीक बोंड आहे. हे बघा. आता आपल्याला पुढे पाहायचे आहे. आपल्या पुढे एक आता लक्ष ठेवायचं आहे, पाती किती आहेत, फुले किती आहेत, बोंडी किती टिकतात आणि पाणी निरोगी आहेत का. पाने, आता कपाशीची पाने पाहायची आहे आपल्याला. पाने निरोगी आहेत आणि पुढील वाढ कशी होते हेच उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. कपाशीला उत्पादनासाठी पाने किती आहेत, पाती आपल्या, जर आपल्याला उत्पादन वाढवायचे असेल कपाशीला तर आपल्याला पाती किती आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. आणि बोंडे किती टिकतात पाती आल्यानंतर, आणि पाने, पिकाची पाने किती निरोगी आहेत हे त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहेत. हेच उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता पेरणीपासून खत का नाही दिले, बघा पेरणीपासून खत का नाही दिले. आता तुम्हाला मी इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या 5 एकर कपाशीला मी पेरणीपासून कोणतेही रासायनिक खत दिलेले नाही. विद्रव्य खताची फवारणी सुद्धा केलेली नाही. फक्त कीड आणि तण व्यवस्थापन केलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की अजिबात नाही की कपाशीला खताची गरज नसते, असा अर्थ नाही शेतकरी मित्रांनो. पण याचा अर्थ असाही अजिबात नाही की कपाशीला खताची गरज नसते. प्रत्येक शेताची जमीन वेगळी असते. जमिनीतील उपलब्धता, अन्नद्रव्ये वेगळी असतात. मागील पिकाचा परिणाम असतो शेतकरी मित्रांनो, मागील पिकाचा परिणाम असतो. जसं मी या कपाशी लागवड करायच्या अगोदर रब्बी हंगामामध्ये गहू पेरणी केली. या कपाशी पिकामध्ये खरीप रब्बी हंगामामध्ये गहू पेरणी केली. जमिनीतील असलेले सेंद्रिय कर्ब, ओलावा आणि इतर घटकांचा परिणाम पिकाच्या वाढीवर परिणाम होतो शेतकरी मित्रांनो. मी यावर्षी वाही केली नाही, नांगरणी केली नाही, डवरणी केली नाही, तसंच थेट टोकन यंत्राद्वारे कपाशी लागवड केली.
म्हणून माझ्या शेतात सध्या पीक चांगले दिसत आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने खत बंद करावे असं माझं म्हणणं नाही आहे शेतकरी मित्रांनो. आपली जमीन आणि आपली जमिनीमध्ये असणारे कर्ब हे महत्त्वाचा घटक आहे शेतकरी मित्रांनो. आता पाहूया आपण पानाची अवस्था पाहूया शेतकरी मित्रांनो. बघा, आता हे माझी छावा कपाशी आहे. हिची लागवड आपण 23 जूनला केलेली आहे. तर मित्रांनो, कपाशीमध्ये फक्त उंची पाहून निर्णय घेऊ नका. पानाचा रंग आणि पानाची अवस्था देखील पाहणे महत्त्वाचे आहे. तर बघा, पाणी हिरवी आहे का, पाणी आकाराने व्यवस्थित आहे का, खालची पाणी पिवळी पडत आहे का, हे पण पाहणे खूप महत्त्वाचं आहे. वाढ खुंडली आहे का. बघा, तुम्हाला माझा प्लॉट दिसत असेल. पाणी पण चालू आहे सतत. 17-18 दिवस झाले पाऊस नाही. ओलावा कमी नाही झाला पाहिजे, कारण की आता सध्याच आपली कपाशी कशी आहे, माल धरून राहिली, माल पकडून राहिली. जर पाण्याचा ताण पडला तर पाती फुल गळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तेच कारण लक्षात घेऊन आपण 2-2 तासाचं पाणी देत आहे कपाशीला. बघा, तुषार सिंचन चालू आहे. तर हे निरीक्षण नियमितपणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. जर अन्नद्रव्याची कमतरता दिसत असेल तर त्याचे कारण शोधून योग्य उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. तर पाती फुले आणि बोंडे, आता आपण कपाशीच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची अवस्थामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. ही महत्त्वाची अवस्था आहे. पाती फुले बोंडे ही खूप महत्त्वाची अवस्था आहे. इथूनच आपल्याला उत्पादनाचा कमी जास्त उत्पादन होऊ शकते. जर तुमच्या कपाशीला पाती आली असेल, त्याची गळ होत असेल, ओलावा कमी असेल तुमच्या शेतामध्ये, तर गळ होऊ शकते. ही साखळी व्यवस्थित राहणे खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो. फुले येणे चांगले आहे, पण फुले टिकून बोंडामध्ये रूपांतर होणे त्याहूनही महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो. खूप महत्त्वाची आहे. काही कपाशी तुम्हाला माझ्या कपाशी लहान दिसत असेल, कारण की हे चूक फुली डोबलेली आहे. कारण की डोबणीनंतर पाऊस नाही शेतकरी मित्रांनो, पाऊस खूप कमी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकरी मित्रांनो कपाशीचे निरीक्षण खूप महत्त्वाचे राहणार आहे. बोंडे किती लागतात आपल्या कपाशीला, बोंडे किती लागतात, आपली कपाशी जे आहे बोंडे किती लागतात आणि किती टिकतात यावर उत्पादनाचा मोठा परिणाम होतो. कीड आणि तण व्यवस्थापन, माझ्या कपाशीमध्ये आतापर्यंत मी मुख्यतः कीड आणि तण व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आहे. पण शेतकरी मित्रांनो, कीटकनाशक म्हणजे खत नाही. कीटकनाशकाचा उपयोग किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी होते आणि खताचा उपयोग पिकाला आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी होतो. आणि खताचा उपयोग पिकाला आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी होतो. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत शेतकरी मित्रांनो. त्यामुळे कीटकनाशक फवारले म्हणजे पिकाला पोषण मिळाले असे समजू नका. कारण की आता माझी कपाशी कशी आहे, बिना खताची आहे, बिना विद्रव खताची आहे शेतकरी मित्रांनो. बघा, फूल पण आहे, पाती आहे, एकट दुकट बोंडे आहेत शेतकरी मित्रांनो माझ्या कपाशीला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, आज माझी कपाशी 63 दिवसाची आहे. पाती आणि फुले लहान बोंडे हे माझ्या कपाशीला मी तुम्हाला दाखवलेले आहेत सध्याच्या कंडिशन म्हणजे 63 दिवसाच्या कालावधीमध्ये. आता हे बघा, आता जिथे काही गुलाबी फुल आहे ना शेतकरी मित्रांनो, तिथे बारीक बोंडे पकडलेले आहेत. बघा, हे बघा आहे, हे बोंडे आहेत शेतकरी मित्रांनो बारीक. माती परीक्षण झाले असले तर त्यानुसार खत व्यवस्थापन करणे अधिक योग्य. उगाच फक्त पिकाला खत दिले नाही म्हणून खत देणे किंवा पीक चांगले दिसते म्हणून कायमचे खत टाळणे दोन्ही टाळले पाहिजे शेतकरी मित्रांनो. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो. बघा, माझ्या शेतातील आजची परिस्थिती मी तुम्हाला लपवून ठेवत नाही. 5 एकर कपाशी आहे, NTF पद्धतीने लागवड केलेली आहे आणि 63 दिवस पूर्ण झालेले आहे. पेरणीपासून रासायनिक खत नाही, विद्रव खताची फवारणी नाही, कीटकनाशक आणि तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि सध्या कपाशी
तीन ते 3.5 फूट पाती, फुले आणि लहान बोंडे आहेत. कुठे कुठे 3 फूट आहे, कुठे 3.5 फूट आहे, कुठे 2-2.5 फूट आहे. कमी जास्त वाढ आहे, पण तुम्हाला प्लॉट सारखा दिसेल. म्हणून मी आता याला बघा, म्हणून मी याला माझा अनुभवातून आत्मनिर्भर कपाशी असे म्हणत आहे शेतकरी मित्रांनो. मी वाही नाही केली, पेरणी नाही केली, डवरणी नाही केली, टोकन यंत्राने डवरणी केली, सारे नाही फाडले आणि आंतरमशागती नाही आणि खतही नाही, विद्रव खताची फवारणी नाही, म्हणून मी याला आत्मनिर्भर कपाशी असे म्हणत आहे शेतकरी मित्रांनो. पण अंतिम निकाल अजून बाकी आहे. आपल्या कपाशीचा अंतिम निकाल अजून बाकी आहे, कारण खरी परीक्षा आता सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो. बोंडे किती लागतात आणि शेवटी उत्पादन किती मिळते, बोंडे किती लागतात, शेवटी उत्पादन किती मिळते, हे आपण पुढे पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये प्रत्येक शेताचा अनुभव वेगळा असतो. एका शेतात जे यशस्वी झाले ते दुसऱ्या शेतात तसंच होईल असे नाही. म्हणून माझा हा व्हिडिओ अनुभव म्हणून पहा आणि आपल्या जमिनीची अवस्था पाहून निर्णय घ्या. आता पुढील काही दिवस आपण या कपाशीचे नियमित निरीक्षण करणार आहोत. पाती किती टिकतात, फुले किती टिकतात, बोंडे किती लागतात आणि शेवटी 5 एकरातून उत्पादन किती मिळते, हे सुद्धा तुम्हाला या चॅनलवर प्रत्यक्ष दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो. पूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे. बघा, म्हणून मी या कपाशीला आत्मनिर्भर कपाशी असं म्हणत आहोत शेतकरी मित्रांनो. तुमच्या शेतात कपाशीची सध्या काय अवस्था आहे कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. आता आपली माती, आपले शेत आणि आपला अनुभव यातूनच शेती शिकायची आहे. तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. धन्यवाद.